अनुराधा. पवन, चल, अनुच्या गाडीला हात लाव. तिच्या पाठवणीची वेळ झाली आहे. मामा त्याला हलवून भानावर आणत बोलतात. तो पाणावलेले डोळे पुसत तिच्या गाडीला हात लावतो. ती एकदा पण मागे वळून पाहत नाही. ते सगळे हॉलवर पोचतात. अनुला तिच्या रूममध्ये घेऊन जातात. तिला हळदीसाठी तयार करून खाली घेऊन येतात. तिला नवऱ्या मुलाच्या शेजारी बसवतात. मुळात देखणी अनु मेकअपने अजून जास्त सुंदर दिसत होती. मुलाच्या कडील माणसे तिचे कौतुक करून थकत नव्हते, पण तिला या सगळ्यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. ती एकदम शांत असते. हळदीचा कार्यक्रम पार पडतो. जेवणानंतर सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला निघून जातात. उद्यापासून अनुचं संपूर्ण आयुष्यच बदलून जाणार होतं. किती स्वप्न बघितली होती. डॉक्टर होणे तर दूर, तिच्या बाबांनी 12वीचा रिझल्ट लागण्याची वाट पण बघितली नाही. याचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला होता. ती रात्रभर जागी असते. लग्नानंतर शिकायला मिळेल ना, याची तिला काळजी वाटत असते. दुसऱ्या दिवशी गोरज मुहूर्तावर अनुचे लग्न होतं. विधी झाल्यावर ती चेंज करून रिसेप्शनसाठी तयार होऊन येते. लग्नासाठी आलेले पाहुणे दोघांना भेटून त्यांचे अभिनंदन करत होते. पण अनु, तिला ना कोणाला बोलण्यात रस होता ना बघण्यात. तिचा जीव घुसमटू लागला होता. रिसेप्शन पार पडताच ती सासरी जायला निघते. तिची आई तिला मिठी मारून रडू लागते. पण अनु तशी स्तब्ध उभी असते. तिच्या डोळ्यामध्ये अश्रूचा एक थेंबही नसतो. ती सगळ्यांना भेटून घेते, फक्त तिच्या बाबांना सोडून. ते तिला जवळ घेण्यासाठी तिच्याजवळ येतात. तसं ती त्यांना इग्नोर करून निघून जाते आणि गाडीत बसते. ती निघून जातात. पवन आणि त्याचा छोटा भाऊ दीपक एकमेकांना मिठी मारून रडू लागतात. अनुचे बाबा दोघांना जवळ घेत शांत करतात. तसं पवन त्यांच्यापासून दूर होतो. झालं तुमचं समाधान? माझी अनु, मी तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही. मला तिचा भाऊ म्हणून घेण्याचा काहीच हक्क नाही. मी भावाचं कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी झालो. आता यापुढे आपलं नातं संपलं. पवन दीपकचा हात धरून तिथून निघून जातो. त्यांचे बाबा आश्चर्याने दोघांकडे बघत असतात. अनु तिच्या सासरी पोचते. तो एवढा मोठा वाडा बघून तिला धडकीच भरते. तिने शहरात कधी असे वाडे बघितले नव्हते. तिचा गृहप्रवेश होतो. आजची रात्र आमच्या खोलीत झोपा. 2 दिवसांनी पूजेनंतर तुम्हाला तुमच्या खोलीत पाठवू आम्ही. त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात. ती मान हलवून होकार देते आणि तिच्या सासूच्या मागे मागे खोलीत येते. ती साडी बदलून फ्रेश होते आणि बाहेर येते. वहिनी साहेब, चहा घ्या. घरातील एक गडी तिच्या हातात चहाचा कप देत बोलतो. नको काका, मी कधी चहा घेत नाही, ती त्यांना नकार देत बोलते. ते चहा घेऊन निघून जातात. ती रूममध्ये निघून जाते आणि आराम करण्यासाठी बेडवर पडून राहते. लग्नाच्या दगदगीने तिला काहीच वेळात झोप लागते. अचानक कोणाचा तरी हात तिच्या सर्वांगावर फिरत असल्याचा तिला भास होतो. ती धडपडत उठून बसते. समोर बघते तर तिचा नवरा तिच्याकडे वकवल्या नजरेने बघत असतो. त्याची ती नजर तिला त्रास देत असते. तुम्ही इथे? ती घाबरतच बोलते. हो, मी इथे नाही तर मग कुठे जाणार? तो स्वतःच्या शर्टची बटणं काढत तिच्याकडे येत बोलतो. हे काय करता तुम्ही? हे ठीक नाही. ती स्वतःला त्यांच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असते. तुला माहिती नाही हे काय आहे? लग्न झालं आहे आपलं. तू माझी बायको आहे. मी तुझ्यासोबत हवं ते करू शकतो. हवं ते. तो तिचे पाय धरून तिला स्वतःकडे ओढतो. ती किंचाळण्यासाठी तोंड उघडते तर तो हाताने तिचे तोंड बंद करतो. चूप, एकदम चूप. नवरा आहे मी तुझा, तो चिडून बोलतो. ती स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी धडपडत असते. त्याला तिची अजिबात दया येत नाही. तो त्याच्या खिशातील रुमाल काढून तो तिच्या तोंडात कोंबतो. तो तिच्या पदराला हात लावणार तेवढ्यात दार वाजल्याचा आवाज येतो. तसा तो तिच्यापासून दूर होतो आणि तिच्याकडे बघत अंगावर शर्ट चढवतो. तिच्या तोंडातून बोळा काढतो. यामधलं आईला किंवा कोणाला काही सांगण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर. आणि शेवटी 2 दिवसांनी तू माझ्याच तावडीत येणार आहे. तेव्हा कसे नाटक करशील बघतोच.
तो तिच्या गालावर थोपटत बोलतो आणि दार उघडायला जातो. ती भेदरून बसलेली असते. ती स्वतःला कसंबसं सावरत कपडे व्यवस्थित करते. तो दार उघडतो तर समोर तिच्या सासूबाई उभ्या असतात. त्याला तिथे बघून त्यांच्या कपाळावर आट्या पडतात. सुभाष, तुम्ही इथे काय करत आहात? अजून पूजा झाली नाही. जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत सुनबाईपासून दूर राहा, समजलं? चला आता जेवण करून घ्या. तिच्या सासूबाई सुभाषवर चिडून बोलतात. तो निघून जातो. तशा त्या आत येतात. तुम्ही ठीक आहात ना? त्या तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलतात. त्यांचे प्रेमळ बोलणे ऐकून तिला रडू येतं. ती त्यांच्या मिठीत शिरते. त्या सगळं समजून जातात. आम्हाला माफ करा अनुराधा. आम्हाला माहिती आहे आमचा मुलगा कसा आहे म्हणून. आमचा पण या लग्नाला विरोध होता. पण शेवटी मी पण सासरवाशीण आहोत आणि तुमच्या सासऱ्यासमोर आमचं काहीच चालत नाही. एकतर तुम्ही त्यांच्यापेक्षा लहान आहात आणि त्यात ते कसे आहेत हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आम्ही तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. आम्हाला माफ करा अनुराधा. पण आम्ही तुम्हाला काही त्याचा त्रास होऊन देणार नाही. जोपर्यंत तुम्ही तयार होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना तुमच्या आजूबाजूला भटकू देणार नाही. त्या तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलतात. तसं तिची भीती कमी होते. त्या तिचे डोळे पुसतात. चला, तोंड धुवून घ्या आणि जेवायला या, म्हणजे तुम्हाला लवकर झोपता येईल. उद्या परत देवदर्शनासाठी जायचं आहे ना? त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत विस्कटलेले केस व्यवस्थित करत बोलतात. ती मान हलवत होकार देते आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये शिरते. आता ती निश्चित झाली होती. कोणी तिच्यासोबत नसलं तरी तिच्या सासूबाई तिच्यासोबत होत्या याचं तिला समाधान वाटतं. काय होईल पुढे? तिच्या सासूबाई तिचं रक्षण करू शकतील का? की शेवटी तेच होईल ज्याची तिला भीती वाटत होती? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.